पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या। बातमी आहे आंबेगाव मधून। आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागामध्ये शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा गाव भेट दौरा आता सुरू झाला आहे। जागोजागी ग्रामस्थ अगदी आपुलकीने औक्षण करून त्यांचे स्वागत करत आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही अबाधित ठेवणार असा विश्वास देखील देत आहेत। यावेळी बोलताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा सक्रिय सहभाग असणारी निवडणूक महाराष्ट्राने यापूर्वी कधी अनुभवली नसेल। ही निवडणूक आता कोणत्या राजकीय पक्षाची राहिली नसून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे। ही बाब आमचा उत्साह वाढवणारी आहे आणि या संदर्भातच आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी। पाहूयात। त्यांना या पुढे सुद्धा गरजेचं आहे, पण 13 मे ची निवडणूक वेगळी आहे। ही लोकसभेची निवडणूक आहे आणि गेल्या काही वर्षात आपण बघितलं, गेल्या 2-2.5 वर्षात जे काही राजकीय स्थित्यंतर आपण बघितली, ही बघत असताना आपण पाहिलं महाराष्ट्रातले उद्योगधंदे महाराष्ट्रातून पळवले गेले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही। पण इतर भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्र पक्षांनी कुणीही आवाज उठवला नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली समोर हा गहाण टाकण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी केलं आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आपल्या सगळ्यांचे भाग्यविधाते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय पवार साहेबांनी आपल्या संपूर्ण भागाला, संपूर्ण जिल्ह्याला, संपूर्ण राज्याला गेली 55 वर्ष भरभरून दिलं आणि हे भरभरून दिल्यानंतर आज आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आदरणीय पवार साहेबांना आता या संघर्षात गरज आहे। पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे आपण प्रत्येकानं उभं राहण्याची आपल्या प्रत्येकाची येणाऱ्या काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। मराठी चेअरमन साहेबांनी सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काय शिकवतो आपल्याला। इतक्या मोठ्या दिल्ली समोर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी गुडघे टेकले नाही, ते संघर्ष करत राहिले आणि म्हणून ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे। प्रत्येकाने आपल्या छातीवर हात ठेवून एकच प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा माना खाली घालून शरण जाणाऱ्यांच्या यादीत आम्ही उभे राहणार का छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीनुसार ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या यादीत उभं राहणार, हे प्रत्येकाने ठरवलं। आणि हे प्रत्येकाने ठरवत असताना आता जो काही टाका टाकण्यात आला निवडणूक चिन्हावर, पक्षावर, हा तुम्ही सगळ्यांनी बघितला। म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ या ज्येष्ठांना जर त्यांनी कष्टाने करू लागलं, त्यांनी कष्टाने घराचे मानले आणि त्यानंतर घरावरचं नाव जर ज्येष्ठाचं पुस्तक गेलं तर काय योजना होता हे तुमच्या प्रत्येकाला पक्षांच्या बाबतीत झालं। शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे फोडण्याचं पाप दिल्लीत बसलेल्या लोकांनी केले आणि हे झाल्यानंतर चिन्ह आपलं बदललंय। आता चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे। ही तुतारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची नाही, ही तुतारी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची आहे, ही तुतारी युवकांच्या भविष्याची आहे, ही तुतारी माता भगिनींच्या अभयाची आहे आणि ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे। ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा। आज स्वर्गीय त्याला बरोबर 16 स्मृती दिल्या, त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि हा संपूर्ण जो परिसर आहे जर शिलोरीने ठरवलं तर आजूबाजूच्या पंचक्रोशीवर त्याचा नक्की परिणाम होणार आहे आणि या पद्धतीने आपण सगळ्यांनी हा निर्णय घ्यावा। या लोकसभेमध्ये, या निवडणुकीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ द्या आणि तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह आपल्या डोक्यात, आपल्या मनात असू द्या आणि 13 मेला जेव्हा इतिहास घडेल, 13 मेला जेव्हा मतदान होईल आणि 4 जूनला जेव्हा इतिहास घडेल तेव्हा मला खात्री आहे त्यामध्ये शिवसेनेचं नाव आपल्याप्रमाणे माझ्या मनात एवढी विनंती करतो। धन्यवाद। जय श्रीराम।
अमोल